घरपोच आहार योजनेवरून विरोधी पक्षानं केलेल्या आरोपांना पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत उत्तर दिली। टीडीएससाठी काढण्यात आलेलं टेंडरच मी काढलं नाही, मग घोटाळा झाला कुठे असा प्रतिप्रश्न करत पंकजा मुंडेंनी विरोधकांना फैलावर घेतलं। त्याचप्रमाणे चिक्की घोटाळ्याचे आरोपही खोटे आणि बिनबुडाचे असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं। निघालं 2010 ला सुरुवातीला पहिल्यांदा, 2013 मध्ये 24 मेला दुसरं टेंडर निघालं जे रोस्टर बेस होतं। 553 प्रोजेक्ट केले गेले, त्याच्यामध्ये बचत गटांना प्राधान्य देण्यासाठी 314 ठिकाणी बचत गट प्राप्त झाले, त्यामध्ये 229 ठिकाणी बचत गट प्राप्त झाले नाही। तेव्हा त्यावेळच्या महिला बाल कल्याण मंत्र्यांनी त्यावेळी जे 2010 मध्ये काम करत होते त्यावेळी त्या संस्थांना कंटिन्यू त्यांनी केलेलं आणि नुसतं कंटिन्यू केलं नाही तर त्यांना एक्सटेन्शन दिलेलं आहे आणि त्याला कुठलीही मुदत ठेवलेली नाही। हा निर्णय कोणताही पंकजा मुंडे मंत्री झाल्यावर घेतलेला नाही, हा 2013 साली झालेला निर्णय।